पुणे विभाग मराठी माध्यम यामध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। मी डॉक्टर प्रमिला गायकवाड। आज आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राची तत्वे 2 यामध्ये ब्लॉक नंबर 1 पाहणार आहोत। ब्लॉक नंबर 1 मध्ये आपण युनिट नंबर 1, युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 3 अशा तीनही युनिटची एक ब्रीफली चर्चा करणार आहोत। या युनिटमध्ये साधारणपणे ब्लॉक नंबर 1 किंवा ब्लॉक नंबर 1 जो आहे तो आहे बचत गुंतवणूक आणि मागणी पुरवठा विश्लेषण। बचत गुंतवणूक आणि मागणी पुरवठा विश्लेषण काय आहे, तर बचत गुंतवणूक या क्षेत्रातील समतोल याला आपण वास्तव क्षेत्रातील समतोल असं म्हणतो। तर मागणी, पैशाची मागणी आणि पुरवठा यांचा जो समतोल आहे त्याला आपण चलन बाजारातील समतोल असं म्हणतो। तर या ब्लॉक नंबर 1 मध्ये साधारणपणे आपण बचत गुंतवणूक यांची मागणी आणि पुरवठा कसा आहे किंवा पैशाची मागणी आणि पुरवठा कसा आहे यांचा समतोल होण्यासाठी वेगवेगळे व्याजदर कसे निश्चित होतात किंवा वेगवेगळ्या उत्पन्नाच्या पातळीला बचत आणि गुंतवणूक यांचे संबंध कसे राहतात किंवा बचत आणि गुंतवणूक यांचा समतोल कसा राहतो किंवा वेगवेगळ्या उत्पन्नाच्या पातळीला किंवा वेगवेगळ्या व्याज दराच्या पातळीला पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यांचा समतोल कसा होतो हे आपण साधारणपणे या ब्लॉक नंबर 1 मध्ये पाहणार आहोत। तर हे पाहत असताना किंवा ISLM जो आपली जी संकल्पना आहे बचत गुंतवणूक आणि पैशाची मागणी आणि पुरवठा ही जी संकल्पना आहे किंवा हा जो भाग आहे हा भाग पाहताना आपल्याला साधारणपणे 3 टॉपिक मध्ये किंवा 3 टप्प्यांमध्ये त्याचं वर्गीकरण करता येतं। आणि हे वर्गीकरण काय आहे, तर हे वर्गीकरण आहे सनातनवादी टप्पा, केन्सवादी टप्पा आणि नंतरचा नवसनातनवादी टप्पा असं आपण त्याला म्हणू शकतो। किंवा केन्सवादी टप्पा आहे किंवा मुद्रावादी टप्पा आहे त्याला किंवा नवसनातनवादी टप्पा, अशा 3 टप्प्यांमध्ये आपण काय करणार आहोत, बचत गुंतवणूक यांचा समतोल आणि पैशाची मागणी पुरवठा समतोल हे आपण साधारणपणे या 3 टप्प्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत। ठीक आहे। पुढे युनिट नंबर 1 यामध्ये आपण वास्तव क्षेत्रातील समतोल पाहणार आहोत। वास्तव क्षेत्रातील समतोल म्हणजे काय, की वास्तव क्षेत्र म्हणजे काय, वास्तव क्षेत्र म्हणजे की वस्तू बाजार आपण त्याला म्हणतो। वस्तू बाजारातील समतोल म्हणजेच काय, वास्तव क्षेत्रातील समतोल होय। उदाहरणार्थ आपण बाजारांमध्ये विविध वस्तूंची मागणी करत असतो, विविध किंमत पातळ्या विविध वस्तूंची मागणी करत असताना अर्थव्यवस्थेमध्ये विविध किमतीला त्या वस्तू आणि सेवांची आपण मागणी करत असतो। म्हणजे प्रत्यक्षात आपण ज्या वस्तू आणि सेवा उपभोगतो त्या वस्तू आणि सेवांचा बाजार त्याला आपण काय म्हणतो, वास्तव क्षेत्र असं म्हणतो। अशा वास्तव क्षेत्रातील समतोल कसा होतो हे आपण युनिट नंबर 1 मध्ये पाहणार आहोत। युनिट नंबर 1 मध्ये वस्तू बाजार समतोल आणि कोणकोणत्या व्याजदराच्या पातळीला गुंतवणुकीचा समतोल होतो आणि कोणत्या उत्पन्नाच्या पातळीला काय म्हणतात आपण वस्तूंचा समतोल होतो किंवा बचतीचा समतोल होतो। बचत कशी निश्चित होते, वेगवेगळ्या उत्पन्नाच्या पातळीला बचतीचे दर कसे आहेत किंवा बचत कशी केली जाते हे आपल्याला समजू शकतं। आणि गुंतवणूक कशी होते, तर वेगवेगळ्या व्याजदराला गुंतवणुकीचे दर कसे आहेत किंवा गुंतवणूक पातळी कशी आहे हे आपण इथे पाहणार आहोत। म्हणजेच यामध्ये आपल्याला बचत कशी निश्चित होते आणि गुंतवणुकीचा दर कसा ठरतो किंवा गुंतवणूक कशी निश्चित होते आणि यानंतर गुंतवणूक दर निश्चित झाल्यानंतर बचत आणि गुंतवणूक या दोहोंचा समतोल कसा होतो। म्हणजेच वेगवेगळ्या उत्पन्नाच्या पातळीला आपण काय करत असतो, वेगवेगळी बचत करत असतो। म्हणजे समजा माझी उत्पन्नाची पातळी किती आहे त्यानुसार माझी बचतीची पातळी ठरणार आहे। लास्ट चॅप्टर मध्ये किंवा पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं होतं की बचती ज्या आहेत त्या बचती कशा ठरतात, उत्पन्नाच्या पातळीवरून बचती ठरत असतात, बरोबर की नाही। म्हणजेच माझी उत्पन्नाची पातळी किती आहे त्यावरून माझी उपभोग प्रवृत्ती ठरणार आणि त्यावरून माझी बचत प्रवृत्ती ठरणार। ठीक आहे। तर उत्पन्नाच्या पातळीवरून तुमची बचत प्रवृत्ती किंवा बचतीची पातळी
ठरत असते. उत्पन्नाची पातळी जितकी जास्त तितकी बचतीची पातळी तुमची काय होणार, जास्त राहणार. ठीक आहे. त्यानंतर गुंतवणूक. गुंतवणूक आपल्याला माहिती की बाजारातील जो व्याजदर आहे, गुंतवणुकीसाठीचा व्याजदर, त्या व्याजदरावरती गुंतवणूक अवलंबून असते. म्हणजेच एखादा व्यावसायिक, एखादा उद्योजक गुंतवणूक कशी करेल हे आपल्याला कशावरून समजतं, व्याजदराच्या पातळीवरून समजत असतं. व्याजदराची पातळी कमी असेल तर उद्योजक जास्त गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त होतात. व्याजदर खूप जास्त प्रमाणात वाढलेला असेल तर गुंतवणूक जी प्रवृत्ती आहे ती गुंतवणूक प्रवृत्ती हळूहळू कमी होत असताना आपल्याला दिसते. म्हणजेच बचतीचा दर हा उत्पन्न पातळीवरती अवलंबून असतो आणि गुंतवणुकीचा दर हा व्याज दरावरती अवलंबून असतो. ठीक आहे. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये जी बचत ठरणार आहे ती बचत आणि जी गुंतवणूक दर ठरणार आहे ती गुंतवणूक कोणत्या पातळीला समतोल होतो किंवा तो समतोल कसा होतो हे आपण इथे पाहणार आहोत. ठीक आहे. पुढे गुंतवणूक फलन. गुंतवणूक फलन म्हणजे काय की व्याजदरातील बदलानुसार गुंतवणुकीमध्ये होणारा बदल, त्याला काय म्हणतात, गुंतवणूक फलन असं म्हणतात. तर हा बदल कसा होतो की गुंतवणुकीची व्याजदराला प्रतिसाद देण्याची जी क्षमता आहे, गुंतवणूक व्याजदराला ज्या प्रमाणात प्रतिसाद देते, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, लवचिकता. ती लवचिकता कशी आहे, गुंतवणुकीची व्याजदराला प्रतिसाद देण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेला आपण लवचिकता म्हणतो आणि त्या लवचिकतेनुसार गुंतवणूक फलन हे ठरत असते. ठीक आहे. की वेगवेगळ्या व्याजदराला वेगवेगळे गुंतवणुकीचे दर असतात आणि ह्या सर्वांना मिळून आपण काय म्हणतो, गुंतवणूक फलन असं म्हणतो. ठीक आहे. पुढे आपल्याला आकृती दिसते गुंतवणूक फलन, याची आकृती आपल्याला इथे दिसते आहे. आपल्याला दिसतंय की एक्स अक्षावरती आपल्याला इन्व्हेस्टमेंट फंक्शन गुंतवणूक फलन दर्शवलेलं आहे आणि वाय अक्षावरती व्याजदर दर्शवलेला आहे. आय ही काय आहे, गुंतवणूक फलन दर्शवणारी रेषा आहे. या रेषेवरून आपल्याला काय लक्षात येतं की वेगवेगळे व्याजदर असताना वाय अक्षावरती जर आपण फिगर किंवा संख्या दर्शवली असती तर वाय अक्षावरची जी संख्या आहे ती संख्या आपल्याला काय दर्शवते, वेगवेगळे व्याजदर दर्शवत असते आणि त्या वेगवेगळे व्याजदराला गुंतवणूक फलन किंवा इन्व्हेस्टमेंट फंक्शन किती दराने गुंतवणूक केली जाते हे आपल्याला कुठे दर्शवतो किंवा कुठे दिसतं, एक्स अक्षावरती हे आपल्याला दिसतं. आणि अशा प्रकारे व्याजदर आणि गुंतवणूक यांचे जे विविध संच आहेत किंवा विविध बिंदू आहेत ते विविध बिंदू मिळून जी रेषा तयार होते त्या रेषेला आपण काय म्हणतो, गुंतवणूक फलन असं म्हणतो. आय ही काय आहे, वेगवेगळ्या बिंदूंनी बनलेली, ज्या ठिकाणी व्याजदर आणि गुंतवणुकीचा दर एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी वेगवेगळे जे बिंदू आहेत त्या वेगवेगळ्या बिंदूंची मिळून आपल्याला गुंतवणूक फलन किंवा आय ही रेषा काय झालेली आहे, मिळालेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आय ही रेषा काय दर्शवते, गुंतवणूक फलन असं दर्शवते. ठीक आहे. पुढे आहे उच्च प्रतिसाद देणारी गुंतवणूक म्हणजे काय. आपल्याला आय ही रेषा जी आहे ती आय ही रेषा थोडीशी रेषेचा जो उतार आहे तो उतार आपल्याला पसरट असलेला दिसेल. त्या रेषेच्या उतारावरून ती गुंतवणूक व्याजदराला प्रतिसाद देणारी आहे की व्याजदराला प्रतिसाद देणारी नाही हे आपल्याला समजू शकतं. कशावरून, त्या रेषेच्या उतारावरून. त्या रेषेचा उतार म्हणजेच काय आहे, लवचिकता आहे, गुंतवणुकीची लवचिकता. ती गुंतवणूक जी आहे व्याजदराला कशी प्रतिसाद देते, ती जास्त प्रतिसाद देते की कमी प्रतिसाद देते हे कशावरून लक्षात येतं, त्या जी गुंतवणूक रेषा आहे त्या गुंतवणूक रेषेच्या उतारावरून आपल्या लक्षात येतं की ती गुंतवणूक हायर रिस्पॉन्सिव्ह आहे की लोअर रिस्पॉन्सिव्ह आहे किंवा उच्च प्रतिसाद देणारी आहे की कमी प्रतिसाद देणारी आहे. हे कशावरून लक्षात येतं, त्या रेषेच्या उतारावरून लक्षात येतं. आता इथं तुम्हाला दिसेल की आय ह्या रेषेचा जो उतार आहे तो उतार थोडासा पसरट असा आहे आणि पसरट असल्यामुळे आपल्या लक्षात येतं
की ही जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक व्याजदराला प्रतिसाद देणारी आहे. म्हणजेच काय की व्याजदरामध्ये थोडा जरी बदल झाला तरी गुंतवणुकीमध्ये जास्त बदल होतो. लक्षात आलं? त्याला काय म्हणतात? उच्च प्रतिसाद देणारी गुंतवणूक असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच काय की उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेमधला जो गुंतवणुकीसाठीचा जो व्याजदर आहे तो व्याजदर थोडा जरी कमी झाला तर गुंतवणुकीमध्ये होणारी जी वाढ आहे ती होणारी वाढ जास्त प्रमाणात असते. म्हणजे थोडा व्याजदरामध्ये थोडा बदल झाला तरी गुंतवणुकीमध्ये जास्त बदल होतो. अशा गुंतवणुकीला उच्च प्रतिसाद देणारी गुंतवणूक असं म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे की गुंतवणूक व्याजदर कमी असला की गुंतवणूक वाढते, व्याजदर जास्त झाला की गुंतवणूक कमी होते. ठीक आहे. म्हणजे इथं व्याजदर थोडा जरी वाढला तरी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात कमी होणार आणि व्याजदर थोडा जरी कमी झाला तर गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढणार. म्हणजे इथं गुंतवणुकीची प्रतिसाद देण्याची जी क्षमता आहे किंवा जी लवचिकता आहे ती लवचिकता कशी आहे? जास्त आहे. आणि म्हणूनच याला काय म्हणतात? उच्च प्रतिसाद देणारी गुंतवणूक असं म्हणतात. आणि त्या गुंतवणूक रेषेच्या उतारावरून किंवा आपण त्याला गुंतवणूक फलन, या गुंतवणूक फलन रेषेच्या उतारावरून आपल्या लक्षात येतं की ती गुंतवणूक जास्त प्रतिसाद देणारी आहे किंवा नाही. ठीक आहे. आता या रेषेचा उतार जो आहे तो उतार पसरट असल्यामुळे आपण म्हणू शकतो की आय ही जी गुंतवणूक फलन रेषा आहे ती रेषा कशी आहे? उच्च प्रतिसाद देणारी गुंतवणूक फलन रेषा आहे. ठीक आहे. पुढे कमी प्रतिसाद देणारी गुंतवणूक. आता इथे आपल्याला अगोदरच्या आकृतीची तुलना करता इथे आपल्याला आय ही गुंतवणूक जी रेषा आहे ती गुंतवणूक रेषा जास्त किंवा स्टीप आहे अशी असं लक्षात येतं. अगोदरच्या रेषेचा जो उतार होता तो कसा होता? पसरट होता. आणि ही जी ह्या ज्या रेषेचा उतार आहे तो कसा आहे? कमी उतार आहे. एकदम असा सरळ उतार त्या रेषेचा आहे. ठीक आहे. तर या रेषेच्या उतारावरून आपल्या लक्षात येतं की ही गुंतवणूक फलन रेषा जी आहे ती रेषा कशी आहे? कमी प्रतिसाद देणारी गुंतवणूक फलन रेषा आहे. म्हणजेच काय की व्याजदरामध्ये जो बदल होतो त्या बदलाला अर्थव्यवस्थेतील जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक कमी प्रमाणात प्रतिसाद देते. म्हणजेच काय व्याजदर ज्या दराने कमी होतो त्या दराने गुंतवणूक वाढत नाही. उदाहरणार्थ व्याजदर जर 10% कमी होत असेल, 10% दराने व्याजदर कमी होत असेल तर त्यापेक्षा कमी दराने गुंतवणुकीमध्ये वाढ होते. लक्षात आलं? किंवा या उलट व्याजदर जर समजा 5% दराने व्याजदर वाढत असेल तर गुंतवणुकीमध्ये होणारी जी घट आहे ती घट त्यापेक्षा काय असते? कमी असते. म्हणजेच ज्या दराने व्याजदर कमी किंवा जास्त होतो त्या दरापेक्षा गुंतवणुकीचा जो प्रतिसाद दर आहे तो प्रतिसाद दर कसा आहे? कमी आहे. म्हणजेच व्याजदराला गुंतवणूक काय करते? कमी प्रमाणात प्रतिसाद देत असते. आणि त्यामुळे या गुंतवणुकीला कमी प्रतिसाद देणारी गुंतवणूक किंवा लोअर रिस्पॉन्सिव्ह इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. ठीक आहे. तर हे आपल्याला जनरल पाहिल्यानंतर त्या रेषेच्या उतारावरूनच आपल्या लक्षात येतं की ह्या रेषेचा जो उतार आहे तो कसा आहे? एकदम सरळ किंवा स्टीप आपण ज्याला म्हणतो असा तो उतार आहे. आणि पूर्वीची जी आकृती आपण पाहिली साधारणपणे ती आकृती कशी आहे? एकदम अशी पसरट उतार असणारी आकृती आहे. पसरट जो उतार आहे त्याच्यामुळे ही गुंतवणूक काय करते? उच्च व्याजदराला जास्त प्रतिसाद, उच्च व्याजदर असेल तर गुंतवणूक काय करते? प्रतिसाद देते. म्हणजेच काय? गुंतवणूक कमी होते. व्याजदर कमी झाला तर गुंतवणूक वाढते. म्हणजेच पसरट उतार असल्यामुळे उच्च प्रतिसाद देते आणि इथं उतार कमी असल्यामुळे इथे काय करते? गुंतवणूक कमी प्रमाणात प्रतिसाद देते. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये जे व्याजदर आहेत त्या व्याजदराच्या बदलांना ही गुंतवणूक कमी प्रमाणात प्रतिसाद देते. आता या सर्वांचा परिणाम पुढे चलनविषयक धोरणामध्ये किंवा राजकोषीय धोरणामध्ये या गुंतवणुकीच्या लवचिकतेचा जो परिणाम आहे तो परिणाम कसा होतो? गुंतवणुकीची जी लवचिकता आहे ती लवचिकता
राजकोषीय धोरण किंवा चलनविषयक धोरणाची जी परिणामकारकता आहे ती परिणामकारकता समजून घेण्यासाठी ह्या दोन आकृत्या किंवा गुंतवणुकीचे जे प्रकार आहेत, कमी प्रतिसाद देणारी गुंतवणूक आणि जास्त प्रतिसाद देणारी गुंतवणूक, ही तिथे आपल्याला संलग्न किंवा तिथे त्याचा संबंध आपल्याला जोडायचा आहे आणि त्यावरून आपल्याला त्या धोरणांची जी परिणामकारकता आहे ती परिणामकारकता पुढे जाताना लक्षात येणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ही जी आकृती आहे कमी प्रतिसाद देणारी गुंतवणूक ही आकृती आहे. ठीक आहे. पुढे आहे गुंतवणूक वक्रातील बदल. गुंतवणूक वक्रातील बदल म्हणजे काय? गुंतवणुकीचे जे वक्र आहेत, आता आपण अगोदरच्या आकृतीमध्ये पाहिल्याप्रमाणे असे विविध गुंतवणुकीचे वक्र जे आहेत त्या वक्रांमध्ये बदल कसा होतो. एकूण मागणी आणि व्याज दरातील बदलानुसार गुंतवणुकीमध्ये बदल होत असतो. उदाहरणार्थ आपण आताच पाहिले की व्याजदरामध्ये बदल झाला की गुंतवणुकीमध्ये बदल होतो, किंवा आणखी कशामुळे बदल होतो? एकूण मागणीतील बदलामुळे गुंतवणुकीमध्ये बदल होत असतो. म्हणजेच काय की अर्थव्यवस्थेतील जी एकूण मागणी आहे, एकूण मागणी आपण लास्ट लेक्चर मध्ये किंवा अगोदरच्या सब्जेक्ट मध्ये पाहिलेलं आहे की एकूण मागणी म्हणजे काय की उपभोगासाठीची एकूण मागणी, मग ती खाजगी मागणी असेल आणि सरकारी मागणी असेल. खाजगी मागणी आणि सरकारी मागणी मिळून एकूण उपभोगासाठीची मागणी तयार होते हे आपण पाहिलेलं आहे. तर ही एकूण मागणी तील बदलामुळे काय होतं? गुंतवणुकीमध्ये बदल होत असतो. म्हणजे एकूण मागणी वाढली की गुंतवणूक वाढते. म्हणजेच काय? उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांसाठीची मागणी वाढली तर काय होईल? अशा वस्तूंची मागणी वाढल्यामुळे अशा वस्तूंच्या किमती वाढायला सुरुवात होते आणि किमती वाढतात याचाच अर्थ काय? अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करण्यासाठीची जी प्रेरणा आहे किंवा उद्योजक काय करतात? किंमत वाढीच्या प्रेरणेने काय करत असतात? गुंतवणूक वाढवत असतात. म्हणजे एकूण मागणी वाढली की अर्थव्यवस्थेतील उद्योजकांना किंवा व्यावसायिकांना गुंतवणूक करण्यासाठीची प्रेरणा मिळते आणि एकूण मागणी वाढल्यामुळे गुंतवणूक सुद्धा वाढते. लक्षात आलं? एकूण मागणी वाढले कमी होत असताना गुंतवणूक सुद्धा कमी होते. व्याजदरातील बदलानुसार आणि एकूण मागणीतील बदलानुसार गुंतवणुकीमध्ये अशा प्रकारे बदल होत असतो. ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे गुंतवणूक वक्राची स्थिती गुंतवणुकीच्या उतारावर आणि स्वायत्त गुंतवणुकीची पातळी यावरती अवलंबून असते. ठीक आहे. आताच आपण पाहिल्याप्रमाणे की गुंतवणूक वक्राची जी स्थिती आहे ती कशावरती अवलंबून आहे? उतारावरती अवलंबून आहे. गुंतवणूक वक्राचा किंवा गुंतवणूक फलन रेषेचा जो उतार आहे त्या उतारावरून गुंतवणुकीची स्थिती आपल्याला लक्षात येते. उतार जर जास्त पसरट असेल तर गुंतवणूक काय करते? व्याजदराला प्रतिसाद देत असते. उतार जर कमी असेल तर गुंतवणूक व्याजदराला कमी प्रतिसाद देते. म्हणजे जी गुंतवणुकीची स्थिती आहे ती रेषेच्या उतारावरून किंवा गुंतवणूक फलनाच्या उतारावरून आपल्या लक्षात येते. त्यानंतर काय म्हटलं इथे की स्वायत्त गुंतवणुकीची पातळी यावरती अवलंबून असते. स्वायत्त गुंतवणूक म्हणजे काय की एकूण जी गुंतवणूक आहे, अर्थव्यवस्थेतील एकूण गुंतवणूक जी आहे त्या एकूण गुंतवणुकीचे दोन भाग होतात. एक तर खाजगी गुंतवणूक आणि दुसरी सरकारी गुंतवणूक. तर सरकारी गुंतवणुकीला स्वायत्त गुंतवणूक असं म्हणतात की जी गुंतवणूक नफ्याच्या प्रेरणेने होत नाही किंवा जी गुंतवणूक नफ्याने प्रेरित नसते तिला काय म्हणतात? स्वायत्त गुंतवणूक असं म्हणतात. खाजगी गुंतवणूक कशी असते? नफ्याने प्रेरित झालेली असते. किंवा मी एखाद्या व्यवसायामध्ये जर गुंतवणूक करणार असेल तर माझा उद्देश काय असणार आहे की ती गुंतवणूक केल्यानंतर मला जास्तीत जास्त फायदा मिळाला पाहिजे, जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे. म्हणजेच वैयक्तिक किंवा खाजगी दृष्टीने केलेली जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक नफ्याच्या प्रेरणेने केली जाते आणि स्वायत्त गुंतवणूक किंवा सरकारी जी गुंतवणूक आहे ती सरकारी गुंतवणूक नफ्याच्या प्रेरणेने केली जात नाही. अशा प्रकारे गुंतवणुकीचे दोन भाग आहेत. एक स्वायत्त गुंतवणूक आणि दुसरी प्रेरित गुंतवणूक. प्रेरित गुंतवणूक म्हणजेच काय? खाजगी गुंतवणूक आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. तर गुंतवणूक वक्राची स्थिती कशावरती अवलंबून असते? स्वायत्त गुंतवणुकीच्या पातळीवरती अवलंबून असते. म्हणजेच सरकारी गुंतवणूक किती आहे, किती प्रमाणात सरकारी गुंतवणूक अर्थव्यवस्थेमध्ये
होत आहे त्यानुसार गुंतवणूक वक्राची स्थिती आपल्याला निश्चित करता येते. लक्षात आलं? म्हणजे गुंतवणूक वक्राची स्थिती जी आहे ती कशावरती डिपेंड आहे? एकतर त्या रेषेचा जो उतार आहे त्या उतारावरती अवलंबून आहे आणि स्वायत्त गुंतवणुकीच्या पातळीवरती अवलंबून आहे. ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे, जर गुंतवणूक अत्यंत प्रतिसादात्मक असेल तर गुंतवणूक वक्र सपाट असेल. लक्षात आलं? आपण पाहिलं की उच्च प्रतिसादात्मक जी गुंतवणूक होती त्या गुंतवणुकीचा वक्र जो होता तो कसा होता? एकदम पसरट असा होता. अति प्रतिसादात्मक असेल किंवा अत्यंत प्रतिसादात्मक असेल तर म्हणजेच काय की व्याजदरामध्ये थोडा जरी बदल झाला तरी गुंतवणुकीमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात बदल होतो. त्याला काय म्हणतात? अत्यंत प्रतिसादात्मक गुंतवणूक. म्हणजेच इथे काय म्हटलेलं आहे की जर गुंतवणूक अत्यंत प्रतिसादात्मक असेल तर गुंतवणूक वक्र काय असेल? एकदम सपाट असेल. म्हणजेच काय तो एक्स अक्षाला समांतर असेल. ठीक आहे. या उलट व्याजदरात वाढ झाल्याने एकूण मागणीमध्ये घट होते. या उलट व्याजदरात घट झाल्यामुळे एकूण मागणीमध्ये वाढ होते. याचा अर्थ काय? उदाहरणार्थ व्याजदर वाढला, व्याजाचा दर वाढला तर गुंतवणुकीची साठीची जी मागणी आहे त्या मागणीमध्ये काय होते? घट होते. आणि व्याजदरामध्ये घट झाली की गुंतवणुकीच्या साठीची जी मागणी आहे ती गुंतवणुकीसाठीच्या मागणीमध्ये वाढ होते. म्हणजे व्याजदर आणि गुंतवणूक मागणी यामध्ये कसा संबंध आहे? व्यस्त संबंध आहे. व्याजदर आणि गुंतवणूक मागणी यामध्ये कसा संबंध आहे? व्यस्त संबंध आहे. व्याजदर वाढला, गुंतवणुकीची मागणी कमी होते. व्याजदर कमी झाला, गुंतवणुकीसाठीची मागणी वाढते. लक्षात आलं की हा कसा आहे? व्यस्त संबंध आहे. ठीक आहे. पुढे आहे गुंतवणूक वक्रातील बदल. आता इथे तुम्हाला आकृतीमध्ये विविध गुंतवणूक वक्र दर्शवलेले आहेत. तर गुंतवणूक वक्रातील बदल कसा होतो? एक्स अक्षावरती तुम्हाला गुंतवणूक दर्शवलेली दिसेल आणि वाय अक्षावरती व्याजाचा दर दर्शवलेला आहे. I1 आणि I2 असे 3 गुंतवणूक वक्र तुम्हाला आकृतीमध्ये दर्शवलेले दिसतील. आता आय हा जो वक्र आहे, मधला जो वक्र आहे आय वक्र, तो काय आहे? बेसिक वक्र आहे किंवा पायाभूत वक्र आहे असं आपण म्हणूयात. व्याजदरामध्ये घट झाली तर गुंतवणुकीमध्ये काय होते? वाढ होते आणि गुंतवणूक वरच्या बाजूला स्थानांतरित होते. गुंतवणुकीमध्ये काय होते? वाढ होते. गुंतवणूक उजव्या बाजूला, गुंतवणूक वक्र उजव्या बाजूला स्थानांतरित होतो. म्हणजेच आय वरून गुंतवणूक वक्र I1 इथे काय होतो? स्थानांतरित होतो. ठीक आहे. किंवा व्याजदरामध्ये वाढ झाली, व्याजदर वाढला तर गुंतवणूक वक्र, गुंतवणूक मागणी काय होते? कमी होते. बरोबर. गुंतवणूक मागणी कमी होते याचाच अर्थ काय? गुंतवणूक वक्र डावीकडे स्थानांतरित होतो. व्याजदर वाढल्यामुळे गुंतवणूक मागणी कमी होते आणि गुंतवणूक मागणी कमी झाल्यामुळे गुंतवणूक वक्र जो आहे तो डावीकडे स्थानांतरित होतो. लक्षात आलं? गुंतवणूक वक्रातील बदल कशामुळे होतात? व्याजदरातील बदलामुळे गुंतवणुकीमध्ये बदल होतात. व्याजदर वाढला, गुंतवणुकीसाठीची मागणी कमी होते आणि गुंतवणूक वक्र डावीकडे स्थानांतरित होतो. व्याजदर कमी झाला, गुंतवणुकीसाठीची जी मागणी आहे ती मागणी वाढते आणि गुंतवणूक वक्र उजव्या बाजूला स्थानांतरित होतो. ठीक आहे. अशा प्रकारे गुंतवणूक वक्रातील बदल आपण इथे सांगू शकतो. पुढे आहे व्याजदर आणि एकूण मागणी. आपण आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा अशा प्रकारची आकृती पाहिलेली आहे. व्याजदरातील बदल आणि एकूण मागणीतील बदल कसे दर्शवले जातात? इथे एक्स अक्षावरती तुम्हाला उत्पन्न आणि उत्पादन दर्शवलेले आहे. इन्कम अँड आउटपुट, उत्पन्न आणि उत्पादन इथे एक्स अक्षावरती दर्शवलेलं आहे. आणि वाय अक्षावरती तुम्हाला एडी म्हणजेच एकूण मागणी दर्शवलेली आहे. आता एडी बरोबर वाय हा जो वक्र आहे तो वक्र
45 अंशाच्या कोनामधून सरळ जाणारी जी रेषा आहे ती रेषा काय दर्शवते, जितकी एकूण मागणी आहे तितकंच उत्पन्न सुद्धा आहे असं ती रेषा दर्शवत असते। आणि त्या रेषेवरून मग आपण काय करू शकतो, तुलना करू शकतो की एकूण मागणी, एकूण उत्पन्न, व्याजदर याची तुलना आपण त्या रेषेवरून करू शकतो। आता पहिली जी रेषा आहे AD1 म्हणजे एकूण मागणी वक्र 1, ही जी रेषा आहे ती रेषा आपल्याला काय दर्शवते की एकूण मागणी AD1 असताना जो उत्पन्न पातळीचा समतोल आहे तो समतोल किती आहे, Y1 इतका उत्पन्न पातळीचा समतोल आहे। ठीक आहे। E1 इथे काय होतो, समतोल बिंदू निश्चित होतो। E1 काय आहे किंवा E1 काय आहे, समतोलाची पातळी दर्शवणारा बिंदू आहे। या बिंदूला एकूण मागणी 1 आणि उत्पन्न म्हणजे Y1 आणि AD1 यांचा काय होतो, समतोल होतो। ठीक आहे। पुढचा समतोल आहे व्याजाचा दर वाढल्यानंतरचा जो समतोल आहे तो एकूण मागणी AD2 आणि उत्पन्न त्यावेळी किती आहे, Y2 एवढं उत्पन्न आहे। आणि समतोल कुठे होतो, E2 किंवा E2 या बिंदूमध्ये काय होतो, समतोल होतो। इथे आपल्या काय लक्षात येतं की व्याजाचा दर वाढलेला असताना एकूण मागणी सुद्धा वाढलेली आहे आणि एकूण उत्पन्न सुद्धा काय झालेलं आहे, वाढलेलं आहे। यावरून आपल्या लक्षात येतं की जास्त व्याजाच्या दराला उत्पन्नाची जी पातळी आहे ती उत्पन्नाची पातळी कशी आहे, जास्त आहे। हे यावरून आकृतीवरून आपल्या लक्षात येतं। कमी व्याजदराला उत्पन्नाची पातळी किती आहे, Y1 आहे आणि समतोल E1 बिंदूमध्ये झालेला आहे। उत्पन्नाची पातळी वाढून Y2 झालेली असताना समतोल बिंदू आपल्याला E2 मिळतो आणि तेव्हा व्याजदर काय आहे, वाढलेला आहे। म्हणजेच व्याजदर उत्पन्नाची पातळी वाढत असताना एकूण मागणी वाढली की उत्पन्नाची पातळी वाढते आणि व्याजदर सुद्धा वाढतो असा त्याचा अर्थ आहे। इथे या आकृतीवरून साधारणपणे आपल्या लक्षात येईल की व्याजदर, एकूण मागणी आणि उत्पन्नाची पातळी यांचा कसा संबंध आहे, हा संबंध या आकृतीवरून आपल्या लक्षात येतो। ठीक आहे। पुढे गुंतवणूक बचत वक्र कसा मिळतो। गुंतवणूक बचत वक्र जो आहे तो वक्र कसा मिळतो, गुंतवणूक बचत वक्र आपल्याला मिळवायचा असेल तर तो कसा मिळतो, व्याजाच्या समतोलातून मिळतो। आपल्याला माहिती आहे आपण बचत कशी करतो, उत्पन्नाच्या पातळीनुसार आपल्याला आपली बचतीची पातळी ठरत असते। जसजसं उत्पन्न वाढेल तसतशी बचत सुद्धा आपली वाढत जाते आणि त्यावरून आपल्याला काय होतं, उत्पन्नाच्या पातळीवरून बचतीचा वक्र आपल्याला मिळतो। गुंतवणूक वक्र कसा मिळतो, आपण आधीच पाहिल्याप्रमाणे की वेगवेगळ्या व्याजदरांना गुंतवणुकीचा दर आपल्याला मिळत असतो आणि वेगवेगळ्या व्याजदरांना जी गुंतवणूक रेषा किंवा गुंतवणूक फलन रेषा आपल्याला मिळते तो काय आहे, गुंतवणुकीचा वक्र आहे। आता बचत आणि गुंतवणुकीचा एकच वक्र आपल्याला कसा मिळेल, व्याजदराच्या समतोलातून मिळेल। म्हणजे उत्पन्नाची पातळीवरून बचत आपल्याला कळते आणि गुंतवणुकीची पातळी जी आहे ती व्याजदरावरून आपल्याला कळते आणि बचत गुंतवणुकीचा जो वक्र आहे तो बचत गुंतवणुकीचा वक्र व्याजाच्या समतोलातून आपल्याला मिळतो। तर व्याजाचा समतोल कसा होतो ते आपण पाहूया। या आकृतीमध्ये आपल्याला दिसतं की गुंतवणूक वक्रावरील जे बिंदू आहेत ते विविध बिंदू इथे दर्शवलेले आहेत। इन्कम आणि उत्पन्न आणि उत्पादन आपल्याला एक्स अक्षावरती दर्शवलेलं आहे। या एक्स अक्षावरती आपल्याला दिसतं IS म्हणजे बचत गुंतवणूक जो वक्र आहे तो बचत गुंतवणूक वक्राचे जे विविध बिंदू आहेत ते विविध बिंदू आपल्याला दर्शवलेले आहेत। A आणि B हा जो बिंदू आहे तो बिंदू कुठल्या वक्रावरती आहे, बचत गुंतवणूक वक्र IS हा काय आहे, बचत गुंतवणूक वक्र आहे। त्या बचत गुंतवणूक वक्रावरील जे विविध बिंदू आहेत, उदाहरणार्थ A आणि B हा बिंदू आपल्याला काय दर्शवतो की विविध व्याजदर असताना व्याजाचे दर
भिन्न असताना किती बचत होईल किंवा किती गुंतवणूक होईल हे बिंदू आपल्याला दर्शवत असतात. उदाहरणार्थ ए जो बिंदू आहे तो ए बिंदू काय दर्शवतो की व्याजदर जो आहे I1 हा जो व्याजाचा दर आहे त्या व्याजाच्या दराला बचत आणि गुंतवणूक किती किती असेल ती ए या बिंदूमध्ये आपल्याला दर्शवली जाईल. आणि त्यावेळी उत्पन्न किती आहे Y1 ही उत्पन्नाची पातळी आहे. म्हणजे उत्पन्नाची पातळी Y1 असताना व्याजाचा दर किती आहे I1 किंवा I1 हा व्याजाचा दर आहे आणि व्याजदर आणि उत्पन्नाची पातळी दर्शवलेली असताना बचत गुंतवणूक किती आहे ए हा जो पॉइंट आहे तेवढी बचत आणि गुंतवणूक आहे. ठीक आहे. पुढचा जो बिंदू आहे बी बिंदू अगदी तसंच दर्शवलेला आहे की बी बिंदूला उत्पन्नाची पातळी वाढलेली दिसते आणि व्याजाचा दर काय झालेला आहे कमी झालेला आहे. व्याजदर कमी होतो आणि उत्पन्नाची पातळी वाढते. व्याजदर कमी होतो म्हणजेच काय गुंतवणूक वाढते. लक्षात आलं. व्याजदर कमी होतो म्हणजेच गुंतवणुकीची पातळी वाढते आणि गुंतवणुकीची पातळी वाढल्यामुळे उत्पन्नाची पातळी Y1 वरून Y2 एवढी झालेली आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. अशा प्रकारे हा काय आहे बचत आणि गुंतवणुकीचा वक्र आहे IS वक्र आणि त्या वक्रावरील ए आणि बी हे जे बिंदू आहेत ते बिंदू आपल्याला बचत आणि गुंतवणुकीचे बिंदू म्हणून दर्शवलेले आहेत. पुढे आहे गुंतवणूक बचत वक्राचा उतार. आता गुंतवणूक बचत वक्राचा उतार कसा ठरतो तर आपल्याला माहिती आहे की हा आपण गुंतवणूक वक्राचा उतार पाहिला. गुंतवणूक वक्राचा उतार पाहताना आपण आकृत्या पाहिल्या उच्च प्रतिसाद देणारी गुंतवणूक आणि कमी प्रतिसाद देणारी गुंतवणूक. हा जो गुंतवणुकीचा आकार आहे गुंतवणूक फलनाचा आकार आहे तो कशावरून ठरतो की व्याजदराच्या पातळीवरून ठरत असतो. आणि बचतीचा जो बचत वक्राचा जो आकार आहे तो बचत वक्राचा आकार कशावरून ठरतो उत्पन्नाच्या ज्या विविध पातळ्या आहेत त्याच्यावरून बचत वक्राचा उतार ठरत असतो. मग गुंतवणूक आणि बचत असा एकत्र जो गुंतवणूक बचत वक्र आहे त्या गुंतवणूक बचत वक्राचा उतार कसा ठरतो ते आता आपल्याला पाहायचं आहे. आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की गुणक आणि बचत वक्र अशी एक आकृती आहे. यामध्ये साधारणपणे आपल्याला दिसतंय की Y अक्षावरती व्याजाचा दर दर्शवलेला आहे आणि X अक्षावरती तुम्हाला गुणक आणि गुंतवणूक बचत वक्र दर्शवलेला आहे. X अक्षावरती तुम्हाला विविध उत्पन्नाच्या पातळ्या दर्शवलेल्या दिसतील. Y1 आहे Y2 आहे Y1 स्लॅश आहे आणि Y2 स्लॅश अशा एकूण 4 उत्पन्नाच्या पातळ्या तुम्हाला इथे X अक्षावरती दिसतील. IS1 आणि IS2 असे दोन बचत गुंतवणुकीचे वक्र आपल्याला दिसतात. तर हे बचत वक्र आपल्याला काय दर्शवतात तर आपल्याला इथे साधारणपणे काय पाहायचं आहे की गुंतवणूक बचत वक्राचा उतार कसा ठरतो की IS वक्राचा जो उतार आहे तो उतार कशानुसार ठरलेला आहे. तर इथे आपल्याला दिसतं की पहिली जी IS1 किंवा बचत गुंतवणूक वक्र 1 ही जी रेषा आहे या रेषेला उत्पन्नाची पातळी समजा व्याजदर I1 असताना उत्पन्नाची पातळी किती आहे Y1 ही काय आहे उत्पन्नाची पातळी आहे. म्हणजे Y1 उत्पन्नाची पातळी असताना व्याजदर I असताना त्या रेषेचा उतार थोडासा पसरट असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे या साधारणपणे या रेषेच्या उतारावरून आपल्या लक्षात येतं की ही जी रेषा आहे गुंतवणूक बचत रेषा व्याजदराला प्रतिसाद देणारी रेषा आहे. कारण त्याचा उतार जो आहे तो उतार कसा आहे एकदम असा पसरट असा तो उतार आहे. पुढे आपल्याला दिसतं की Y1 स्लॅश इतकी उत्पन्नाची पातळी वाढलेली असताना व्याजदरामध्ये घट झालेली आहे आणि व्याजदर I2 इतका झालेला आहे. लक्षात आलं. व्याजदर कमी होतो याचा अर्थ काय होतो गुंतवणुकीमध्ये वाढ होते आणि गुंतवणुकीमध्ये वाढ होते याचा दुसरा अर्थ काय आहे एकूण मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणुकीमध्ये वाढ होते. ठीक आहे. IS2 हा जो गुंतवणुकीचा वक्र आहे हा गुंतवणुकीचा वक्र आपल्याला काय दर्शवतो
की उत्पन्नाच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणुकीचा वक्र काय झालेला आहे, बचत गुंतवणुकीचा वक्र वरच्या बाजूला स्थानांतरित झालेला आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की बचत म्हणजेच बचत आणि गुंतवणूक वक्राचा जो उतार आहे तो बचत आणि गुंतवणूक वक्राचा उतार कशावरून ठरतो, व्याजदर आणि उत्पन्नाची पातळी यावरून बचत आणि गुंतवणूक वक्राचा उतार ठरत असतो. इथं गुणक ही संकल्पना का आलेली आहे, तर गुणक आपल्याला माहिती आहे की अर्थव्यवस्थेमध्ये जितकी आपण गुंतवणूक करणार आहोत त्या गुंतवणुकीच्या अनेक पटीने गुंतवणूक किंवा गुंतवणुकीमध्ये वाढ होत जाते. जितकी गुंतवणूक केलेली आहे त्याच्यापेक्षा अनेक पटीने अर्थव्यवस्थेमधील उत्पन्नातील जी वाढ आहे ती उत्पन्नातील वाढ होत असते. आणि त्यामुळे जो गुणक परिणाम आहे त्या गुणक परिणामाच्या मुळे जे एकूण उत्पन्न आहे अर्थव्यवस्थेतील ते एकूण उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढत राहतं. म्हणजेच गुंतवणुकीतील जो बदल आहे त्याच्या गुणक पटीने उत्पन्नामध्ये वाढ होते आणि त्या गुणकाचा परिणाम म्हणून उत्पन्नामध्ये झालेल्या वाढीमुळे काय होतं, उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळे बचतीमध्ये वाढ होत असते. बचत वाढली की अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला जे भांडवलाची गरज आहे ते भांडवल वाढायला लागतं. लक्षात आलं, बचत वाढली की भांडवलाचे जे भांडवल निर्मितीचं जे प्रमाण आहे ते भांडवल निर्मितीचं प्रमाण वाढतं आणि भांडवल निर्मितीचं प्रमाण वाढलं की हळूहळू गुंतवणूक सुद्धा वाढते. म्हणजेच मूळ जी गुंतवणूक आहे त्या मूळ गुंतवणुकीच्या गुणक प्रमाणात गुणक पटीने उत्पन्नामध्ये वाढ होते. उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळे बचतीमध्ये वाढ होते. बचत वाढल्यामुळे भांडवल संग्रहण जी आहे किंवा भांडवल निर्मिती जी आहे ती भांडवल निर्मिती मोठ्या प्रमाणात होतं. भांडवल निर्मिती वाढली, भांडवलाची जी संख्या आहे किंवा भांडवलाचा जो पुरवठा आहे तो भांडवलाचा पुरवठा वाढला की व्याजदर कमी होतो आणि व्याजदर कमी झाला की गुंतवणुकीमध्ये वाढ होते. अशा प्रकारे गुणक परिणामातून काय होतं, बचत आणि गुंतवणूक यांचा जो समतोल आहे यांचा समतोल ठरतो आणि बचत गुंतवणुकीचा जो उतार आहे तो उतार गुणक परिणामातून व्याजदर आणि उत्पन्नाची पातळी यानुसार ठरत असतो. ठीक आहे, अशा प्रकारे या आकृतीचं स्पष्टीकरण आपण देऊ शकतो. पुढे आहे IS वक्रातील बदल, बचत आणि गुंतवणूक वक्रातील बदल. आता तुम्हाला या आकृतीमध्ये y अक्षावरती व्याजदर दर्शवलेला दिसतो आणि x अक्षावरती उत्पन्न आणि उत्पादन दर्शवलेलं आहे. नेहमीप्रमाणे दोन गुंतवणूक बचत वक्र आहे, गुंतवणूक बचत वक्र 1 आणि गुंतवणूक बचत वक्र 2. आता हे जे बचत वक्र आहे तुम्हाला दिसेल की व्याजदराला प्रतिसाद देणारे नाहीत. उत्पन्नाच्या पातळीमध्ये बदल झाल्यामुळे गुंतवणुकीमध्ये बदल झालेला आहे किंवा बचत गुंतवणूक वक्रामध्ये बदल झालेला आहे. y अक्षावरती तुम्हाला दिसेल की I1 हा जो व्याजदर आहे तो व्याजदर स्थिर आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र x अक्षावरती तुम्हाला उत्पन्नाची पातळीमध्ये बदल झालेला दिसतो. उत्पन्नाच्या पातळीमध्ये बदल झाल्यामुळे किंवा उत्पन्नाची पातळी Y1 वरून Y2 झाल्यामुळे बचत गुंतवणूक वक्र उजव्या बाजूला स्थानांतरित होतो आणि E1 हा जो समतोल बिंदू आहे तो E2 या समतोल बिंदूकडे त्याची मुवमेंट होते किंवा त्या समतोल बिंदूकडे त्याचं स्थानांतरण होतं. म्हणजेच या आकृतीवरून आपल्याला काय लक्षात येते की उत्पन्नाच्या पातळीत वाढ झाल्यामुळे बचत गुंतवणूक वक्र उजव्या बाजूला स्थानांतरित झालेला आहे. म्हणजेच काय, बचतीमध्ये उत्पन्न वाढल्यामुळे बचतीमध्ये वाढ झाली आणि बचत वाढल्यामुळे गुंतवणुकीमध्ये वाढ झालेली आहे आणि गुंतवणुकीतील वाढीचा गुणक परिणामामुळे परत एकदा उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. ठीक आहे, साधारणपणे थोडक्यात या आकृतीमध्ये लक्षात ठेवण्यासारखा गोष्ट काय आहे की उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळे बचत गुंतवणूक वक्र उजव्या बाजूला स्थानांतरित होतो. एवढं आपल्याला ह्या आकृतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे आहे युनिट 2, चलन बाजारातील समतोल.
आतापर्यंत आपण वस्तू बाजारातील समतोल पाहिला की आपण ज्या प्रत्यक्षात वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतो त्या वस्तूंचा बाजार म्हणजेच वास्तव बाजार आपण त्याला म्हणतो. आणि चलन बाजार म्हणजे काय की पैशाची मागणी आणि पुरवठा याला काय म्हणतो आपण साधारणपणे चलन बाजार म्हणतो की जिथं पैशाचा विचार केला जातो, चलनाचा विचार केला जातो, त्या बाजाराला चलन बाजार किंवा मुद्रा बाजार असं म्हणतात. आणि या बाजारातील समतोल कसा ठरतो ते आपण इथे पाहणार आहोत. इथं चलन बाजारातील जी मागणी आहे त्या मागणीसाठी वास्तव आणि नाममात्र मागणी असे दोन प्रकार आहेत किंवा पैशाच्या पुरवठ्यासाठीची मागणी असा इथे आणखी एक प्रकार आहे. तर चलन बाजारातील जो समतोल आहे, चलन बाजारातील समतोल कसा ठरतो की आपण पाहिलं की पैशाची जी मागणी आहे ती पैशाची मागणी विविध कारणांसाठी केली जाते. या आधीच्या चॅप्टर मध्ये आपण पाहिलेलं आहे की पैशाची मागणी वेगवेगळ्या कारणांसाठी केली जाते. आपण पाहिलं की केन्स यांच्या मते पैशाची मागणी 3 कारणांसाठी केली जाते. म्हणजे अर्थव्यवस्थेतील लोक पैशाची मागणी करतात, पण ती कोणकोणत्या कारणासाठी करतात तर केन्स यांच्या मते ही मागणी सावधानता हेतूसाठी केली जाते किंवा सट्टेबाजीच्या हेतूसाठी केली जाते किंवा दैनंदिन जे व्यवहार आहेत ते दैनंदिन व्यवहार पूर्ण करण्यासाठी ही मागणी केली जाते. म्हणजे विविध कारणांसाठी पैशाची मागणी केली जाते. दुसऱ्या बाजूला पैशाचा पुरवठा जो आहे तो पैशाचा पुरवठा सुद्धा विविध माध्यमातून होत असतो. उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा कसा ठरतो की लोकांनी केलेली जी बचत आहे ती लोकांनी केलेली बचत हा काय आहे पैशाच्या पुरवठ्याचा एक स्रोत आहे. किंवा रिझर्व्ह बँकेकडून छापला जाणारा पैसा हा काय आहे पैशाच्या पुरवठ्याचा एक स्रोत आहे. किंवा व्यापारी बँका ज्या पतनिर्मिती करतात, पतपैसा तयार करतात, तो काय आहे पैशाच्या पुरवठ्याचा एक स्रोत आहे. किंवा सरकार विविध संस्थांकडून विविध कारणांसाठी कर्ज घेत असतो, तो कर्ज म्हणजेच काय आहे पैशाच्या पुरवठ्याचा एक स्रोत आहे. किंवा देश काय करत असतो की विविध बाह्य संस्थांकडून कर्ज घेत असतो की जागतिक बँक असेल, मुद्रा निधी असेल किंवा अशा विविध बाह्य संस्थांकडून देशाबाहेरून कर्ज घेतलं जातं, तो सुद्धा काय आहे पैशाच्या पुरवठ्याचा स्रोत आहे. म्हणजे एका बाजूला पैशाची मागणी विविध कारणांसाठी केली जाते, त्याचबरोबर पैशाचा पुरवठा विविध स्रोतांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये येत असतो. आणि ही पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात तिथे काय होतो चलन बाजाराचा समतोल निश्चित होतो. ठीक आहे. अशा प्रकारे चलनाची मागणी म्हणजेच पैशासाठीची मागणी आणि पैशाचा पुरवठा यांचा समतोल म्हणजेच काय आहे चलन बाजारातील समतोल आहे. आणि हा समतोल आपण पुढे पाहणार आहोत. आकृतीमध्ये तुम्हाला पैशाच्या मागणीची आकृती इथे दिसत आहे. एक्स अक्षावरती तुम्हाला क्वांटिटी ऑफ मनी म्हणजे पैशाची संख्या दर्शवलेली आहे आणि वाय अक्षावरती इंटरेस्ट रेट म्हणजेच व्याजदर दर्शवलेला आहे. म्हणजे पैशाची मागणी जी आहे ती पैशाची मागणी आपल्याला कशातून मिळते व्याजदर आणि पैशाची संख्या यामधून आपल्याला पैशाच्या मागणीचा वक्र मिळत असतो. यल ही काय आहे पैशाच्या मागणीचा वक्र आहे. हा वक्र व्याजदर आणि पैशाची संख्या याच्यावरती अवलंबून असतो. पैशाची संख्या वाढली की व्याजदर काय होतो कमी होतो. पैशाची संख्या वाढली की व्याजदर कमी होतो आणि पैशाची संख्या कमी झाली की व्याजदर वाढतो. अशा प्रकारे व्याजदर आणि पैशाची संख्या याच्यामध्ये काय आहे व्यस्त संबंध आहे आणि यांच्या संबंधातून जी रेषा आपल्याला मिळते ती आहे पैशाच्या मागणीची रेषा. यल ही जी रेषा आहे ती काय आहे पैशाच्या मागणीचा वक्र आहे. पुढे आहे पैशाच्या पुरवठ्याचा वक्र. यामध्ये आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की एक्स अक्षावरती आपल्याला क्वांटिटी ऑफ मनी पैशाची संख्या दर्शवलेली आहे आणि वाय अक्षावरती व्याजदर दर्शवलेला आहे. आणि एम ही जी रेषा आहे ही रेषा आपल्याला काय दर्शवते
पैशाचा पुरवठा दर्शवते की व्याजदर आणि पैशाची संख्या यांच्या संबंधातून पैशाचा पुरवठा वक्र आपल्याला मिळत असतो. आता इथे पैशाचा पुरवठा वक्र जो आहे तो पैशाचा पुरवठा वक्र वाय अक्षाला समांतर असताना दिसतो. म्हणजे हा जो वक्र आहे पैशाचा पुरवठा वक्र पूर्णतः व्याजदरानुसार ठरत असतो. पैशाची संख्या स्थिर असताना व्याजदरातील बदलानुसार पैशाचा पुरवठा वक्र बदलतो असा त्याचा अर्थ आहे. पुढे आहे चलन बाजारातील समतोल. चलन बाजारातील समतोल किंवा पैशाच्या बाजारातील समतोल. एक्स अक्षावरती आपल्याला साधारणपणे पैशाचा पुरवठा दर्शवलेला आहे. मनी मार्केट इक्विलिब्रियम म्हणजे चलन बाजारातील समतोल. याच्यामध्ये एक्स अक्षावरती आपल्याला पैशाचा पुरवठा दर्शवलेला आहे आणि नेहमीप्रमाणे वाय अक्षावरती आपल्याला व्याजदर दर्शवलेला आहे. L1 ही काय आहे, आपण आधी पाहिल्याप्रमाणे पैशाच्या मागणीचा वक्र आहे. आता पैशाच्या मागणीचा वक्र आणि पैशाच्या पुरवठ्याचा वक्र यांच्या समतोलातून काय होणार आहे, चलन बाजाराचा समतोल होणार आहे. इथे आपल्याला दिसतंय की एम किंवा पैशाचा जो पुरवठा वक्र आहे तो पैशाचा पुरवठा वक्र वाय अक्षाला समांतर आहे आणि पैशाचा मागणी वक्र जो आहे तो मागणी वक्र डावीकडून उजवीकडे उतरत येणारा आहे. लक्षात आलं? म्हणजे दोन्ही वक्र एकमेकांना ई बिंदूमध्ये त्या समतोलामध्ये सुद्धा बदल होऊ शकतात. कसे होतात? चेंज इन मनी मार्केट इक्विलिब्रियम हे साधारणपणे पैशाची संख्या आहे आणि वाय अक्षावरती काय आहे, व्याजदर आहे. लक्षात आलं? आणि ह्या व्याजदरानुसार काय होतं, पैशाची संख्या जी आहे त्या पैशाची संख्या स्थिर दर्शवलेली आहे किंवा पैशाचा जो पुरवठा आहे त्या पैशाच्या पुरवठ्यामध्ये कोणताही बदल होत नाही असं दर्शवलेलं आहे. कारण ती रेषा जी आहे ती रेषा वाय अक्षाला समांतर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. एका विशिष्ट काळामध्ये एका विशिष्ट वेळी पैशाच्या पुरवठ्यामध्ये बदल होत नाही असं गृहीत धरून वाय अक्षावरती विविध जे व्याजदर दर्शवलेले आहेत त्या व्याजदरातील बदलामुळे चलन बाजारातील समतोलामध्ये बदल होतात असं इथे दर्शवलेलं आहे. ठीक आहे. आता पहिला जो आपला व्याजदर आहे समतोल व्याजदर, आधीच्या आकृतीमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे I1 हा जो व्याजदर आहे त्या I1 व्याजदराला समतोल कुठे झालेला आहे, E1 बिंदूमध्ये समतोल झालेला आहे. म्हणून आपण I1 याला काय म्हणतो, समतोल व्याजदर म्हणतो. तर या व्याजदरापेक्षा व्याजदर कमी झाला किंवा समतोल पातळीवरून व्याजदर कमी झाला, I3 किंवा I3 इतका व्याजदर कमी झाला तर काय होईल, पैशाची जी मागणी आहे ती पैशाची मागणी कमी होईल आणि ती डावीकडे स्थानांतरित होईल. व्याजदर कमी झाला, पैशाची मागणी कमी होते आणि पैशाच्या मागणीचा वक्र डावीकडे स्थानांतरित होतो. व्याजदर वाढला, I2 इतका व्याजदर झाला म्हणजे समतोल व्याजदर जो आहे तो किती आहे, I1 हा समतोल व्याजदर आहे. यापेक्षा व्याजदर वाढला, I2 इतका व्याजदर झाला तर काय होईल, या व्याजदराला आपल्याला माहिती आहे की पैशाच्या पुरवठ्यामध्ये कोणताही बदल होत नाही. असं असताना व्याजदर वाढला तर काय होतं, पैशाची जी मागणी आहे त्या पैशाच्या मागणीची रेषा उजवीकडे स्थानांतरित झालेली आपल्याला दिसते. म्हणजेच काय दुसरा अर्थ आहे त्याचा, व्याजदर वाढला की उत्पन्नाची पातळी वाढते, व्याजदर कमी झाला की उत्पन्नाची पातळी कमी होते. म्हणजेच व्याजदरातील बदलानुसार उत्पन्नाच्या पातळीत बदल होतात आणि ते कशामुळे होतात, एकूण मागणीतील बदलामुळे हे बदल होतात. समतोल व्याजदरावरून व्याजदर कमी झाला की एकूण मागणी कमी होते. एकूण मागणी कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाची मागणी जी आहे ती पैशाची मागणी कमी होतेच, परंतु वस्तू आणि सेवांची मागणी सुद्धा कमी होते आणि वस्तू आणि सेवांची मागणी कमी झाल्यामुळे आपोआपच काय होतं, उत्पन्नामध्ये कमतरता जाणवते.
तसंच पुढे आहे की व्याजदरामध्ये वाढ झाल्यामुळे एकूण मागणी वाढते. कोणती? पैशाच्या स्वरूपातील एकूण मागणी तर वाढतेच, याशिवाय वास्तव बाजारातील सुद्धा एकूण मागणी वाढते आणि त्यामुळे उत्पन्नाची पातळी जी आहे ती उत्पन्नाची पातळी सुद्धा वाढलेली दिसून येते. म्हणजे चलन बाजारातील जो समतोल आहे, चलन बाजारातील समतोलातील जो बदल आहे, तो बदल कशाच्या माध्यमातून होतो? व्याजदरातील बदलामुळे हा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे चलन बाजारातील समतोलातील बदल व्याजदरातील बदलानुसार बदलतात. ठीक आहे. पुढे आहे एलएम वक्र. एलएम म्हणजेच काय? पैशाची मागणी आणि पुरवठा वक्र. या वक्र आकृतीमध्ये साधारणपणे आपल्याला दिसतं की एक्स अक्षावरती काय आहे? उत्पन्न आणि उत्पादन दर्शवलेलं आहे. इन्कम आणि आउटपुट, उत्पन्न. आणि वाय अक्षावरती काय दर्शवलेलं आहे? वाय अक्षावरती व्याजाचा दर दर्शवलेला आहे. विविध व्याजदर असताना विविध उत्पन्नाच्या पातळ्या दर्शवलेल्या आहेत. आणि या विविध उत्पन्नाच्या पातळ्या असताना पैशाचा मागणी पुरवठा वक्र LM काय झालेला आहे? दर्शवलेला आहे. ठीक आहे. तर इथे तुमच्या लक्षात येईल की व्याजदर जसा वाढत जातो किंवा समतोल व्याजदर जो आहे तो समतोल व्याजदर किती आहे? I1 हा समतोल व्याजदर आहे. I1 समतोल व्याजदर असताना E1 किंवा E1 या बिंदूमध्ये काय झालेला आहे? समतोल झालेला आहे. तिथे उत्पन्नाची पातळी Y1 एवढी आहे. व्याजदर कमी झालेला असताना E3 इथे काय होतो? समतोल होतो, उत्पन्नाची पातळी कमी होते. व्याजदर I2 इतका वाढलेला असताना E2 बिंदूमध्ये समतोल होतो आणि उत्पन्नाची पातळी वाढते. म्हणजेच व्याजाच्या विविध दराला उत्पन्नाच्या विविध पातळ्यांमधून म्हणजे व्याजदर आणि उत्पन्नाची पातळी यांच्या समतोलातून मागणी आणि पुरवठा, पैशाची मागणी आणि पुरवठा वक्र आपल्याला मिळत असतो. अशा प्रकारे LM हा वक्र आपल्याला कसा मिळालेला आहे? व्याजदर आणि उत्पन्नाच्या विविध पातळ्या यामधून आपल्याला पैशाचा मागणी पुरवठा वक्र मिळतो. ठीक आहे. पुढे आहे LM वक्राचा उतार. LM वक्राचा उतार कशानुसार ठरतो? व्याजदर आणि पैशाची संख्या यानुसार काय होतो? LM वक्राचा उतार निश्चित होतो. पैशाची संख्या जास्त असेल तर व्याजाचा दर काय असतो? कमी असतो. पैशाची संख्या कमी असेल तर व्याजाचा दर वाढतो. आपल्याला माहिती, कमी भांडवल असेल आणि त्या कमी भांडवलासाठी खूप जास्त मागणी असेल तर व्याजदर काय होतो? वाढतो. खूप भांडवल असेल किंवा पैशाचा पुरवठा खूप जास्त असेल तर काय होतं? व्याजाचा दर आपोआप खाली येतो. लक्षात आलं? आणि याच्यानुसार पैशाच्या पुरवठ्याचा जो उतार आहे किंवा LM वक्राचा जो उतार आहे तो उतार इथे दर्शवलेला आहे. म्हणजेच व्याजदराला पैशाच्या मागणी पुरवठ्याचा वक्र कसा प्रतिसाद देतो त्यालाच काय म्हणतात? LM वक्राचा उतार किंवा LM वक्राची लवचिकता असं म्हणतात. व्याजाच्या दराला प्रतिसाद देण्याची LM वक्राची जी क्षमता आहे त्याला काय म्हणतात? LM वक्राची लवचिकता असं म्हणतात किंवा पैशाच्या मागणी पुरवठा वक्राची लवचिकता असं म्हणतात. आणि इथे तुम्हाला दोन प्रकारची लवचिकता इथे आढळून येईल. LM1 हा जो वक्र आहे आणि LM2 हा जो वक्र आहे, या दोन्ही वक्रामध्ये लवचिकतेनुसार काय झालेला आहे? पैशाच्या मागणी पुरवठ्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे लवचिकतेनुसार LM वक्र काय करत असतो? व्याजाच्या दराला प्रतिसाद देत असतो. आता LM वक्रातील जो बदल आहे तो बदल कशानुसार ठरतो? एक्स अक्षावरती आपल्याला दिसेल की उत्पन्नाची पातळी दर्शवलेली आहे आणि वाय अक्षावरती व्याजदर नेहमीप्रमाणे दर्शवलेला आहे. LM1 आणि LM2 हे काय आहेत? पैशाच्या मागणी पुरवठ्याचे दोन वक्र आहेत. व्याजदर वाढलेला असताना पैशाच्या उत्पन्नामध्ये कोणताही बदल होत नाही असं इथे गृहीत धरलेलं आहे. आणि उत्पन्न स्थिर असताना व्याजदर वाढला की पैशाची मागणी काय होते? कमी होते. LM वक्र डावीकडे स्थानांतरित होतो. व्याजदर कमी झाला की पैशाची मागणी पुरवठा
पैशाची मागणी जी आहे ती मागणी वाढते आणि LM वक्र उजव्या बाजूला स्थानांतरित होतो. म्हणजे पैशाची जी मागणी आहे ती पैशाची मागणी कशावरती अवलंबून आहे? व्याजाच्या दरावरती अवलंबून आहे. व्याजदर कमी झाला पैशाची मागणी वाढते, व्याजदर वाढला पैशाची मागणी कमी होते. अशा प्रकारे व्याजदरावरती पैशाची मागणी काय असते? अवलंबून असते. असं या आकृतीमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि LM वक्रातील जो बदल आहे तो बदल कशामुळे होतो? व्याजदरातील बदलामुळे LM वक्रामध्ये बदल होत असतो. पुढे आहे युनिट नंबर 3, नव सनातन विश्लेषण. नव सनातन विश्लेषण म्हणजे काय की सनातन, केन्सवादी आणि नवसनातन असं आपण साधारणपणे याचे प्रकार करू शकतो. आणि नवसनातन विश्लेषण वस्तू आणि पैसा बाजार. तर नवसनातन विश्लेषण वस्तू आणि पैसा बाजार याच्यातला जो समतोल आहे तो समतोल आपण लक्षात घेऊया. आतापर्यंत आपण वस्तू बाजार समतोल पाहिला आणि चलन बाजार समतोल पाहिला. नवसनातन विश्लेषण साधारणपणे काय आहे की वस्तू बाजार आणि पैसा बाजार यांचा एकत्रित जो समतोल आहे तो एकत्रित समतोल कसा होतो तर ते आपण इथे आकृतीनुसार पाहूया. वाय अक्षावरती काय दर्शवलेलं आहे? व्याजदर दर्शवलेला आहे आणि एक्स अक्षावरती नेहमीप्रमाणे उत्पन्न किंवा उत्पादन दर्शवलेलं आहे. IS हा जो काय आहे बचत गुंतवणुकीचा वक्र आहे आणि तो कसा मिळतो हे आपण आधीच पाहिलेलं आहे. LM वक्र काय आहे? पैशाच्या मागणी आणि पुरवठ्याचा वक्र आहे आणि तोही कसा मिळतो की व्याजदर आणि उत्पन्नाच्या विविध पातळी याच्यातून आपल्याला काय मिळतो? LM वक्र मिळत असतो. अशा प्रकारे इथे पैशाच्या मागणी पुरवठ्याचा वक्र आणि गुंतवणूक आणि बचतीचा वक्र यांच्या आंतरछेदनातून हे वक्र जेव्हा एकमेकांना छेदतात तेव्हा व्याजाचा दर किती आहे आणि उत्पन्नाची पातळी किती आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि एकूण अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा हा एकत्रित समतोल होतो म्हणजेच वस्तू बाजारातील समतोल आणि पैसा बाजारातील समतोल हा आपल्याला इथे ई बिंदूमध्ये हा समतोल झालेला दिसेल. आणि हा समतोल होत असताना I1 हा काय आहे? समतोल व्याजदर आहे आणि OY1 हे काय आहे? समतोल उत्पन्नाची पातळी आहे. अशा प्रकारे नवसनातनवादी जो दृष्टिकोन आहे या नवसनातनवादी दृष्टिकोनानुसार जो वस्तू बाजारातला समतोल आहे आणि जो पैसा बाजारातील समतोल आहे या दोन्ही समतोलांचा आणखी एक मोठा समतोल इथे झालेला आहे. म्हणजेच पैशाच्या मागणी पुरवठा आणि पैशातून झालेली बचत आणि गुंतवणूक वक्र या दोन्हींचा जो समतोल आहे त्या समतोलातून अर्थव्यवस्थेतील समतोल व्याजदर आणि समतोल उत्पन्नाची पातळी किंवा ह्याला ठरत असतात आणि यांना आपण काय म्हणतो? एकत्रित समतोल असं म्हणतो. सायमल्टेनियस इक्विलिब्रियम इन गुड्स अँड मनी मार्केट. वस्तू आणि पैसा बाजारातील एकत्रित समतोल की जो समतोल व्याजदर आणि उत्पन्नाची समतोलित जी पातळी आहे तो दर्शवत असतो. ठीक आहे. पुढे आहे IS वक्रातील बदल. अशा प्रकारे IS वक्रातील बदल कशानुसार होतात? व्याजदरातील बदल आणि उत्पन्नाची पातळी ज्यानुसार बदलते त्यानुसार गुंतवणूक आणि बचत वक्रामध्ये बदल होत असतात. अशा प्रकारे साधारणपणे हा जो नवसनातनवादी समतोल आहे या ठिकाणी आपण थांबणार आहोत. या दोन्ही समतोलांचा किंवा एकत्रित जो समतोल आहे एकत्रित समतोल साधारणपणे आपल्याला काय दर्शवतो? संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समतोल. संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये व्याजाचा दर आणि उत्पादनाचा दर किंवा उत्पन्नाचा दर कसा होतो हे इथे दर्शवलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.